नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. वाळू तस्करावर एलसीबीचा दणका, 2 हायवा पकडले, 45.50 लाखांचा मुद्देमाल जप्त. सामनगाव रोडवर कारवाई, चालकासह हायवा मालकाविरुद्ध तालुका जालना पोलिसात गुन्हा दाखल. जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली. सामनगाव रोडवर विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारे 2 हायवा पकडण्यात आले. या कारवाईत वाळूसह तब्बल 45,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 16 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला सामनगाव रोडवर 2 हायवामधून विनापरवाना वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी MH14, MH0607 आणि MH46BB 8310 क्रमांकाचे 2 हायवा वाळूसह आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत चालक व संबंधित मालकाविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतिहास किसन लष्कर वय 30 राहणार धावेडी, राहुल जगन्नाथ शेळके हायवा मालक, शामुवेल पावल्स महापुरे वय 32 राहणार गोलापांगरी आणि उमेश कुमार रमेशचंद्र मोहता हायवा मालक यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमाल वाळूसह 2 हायवा, एकूण किंमत 45,50,000 रुपये. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सचिन खामगळ, राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार भाऊराव गायके, गोपाल गोशी, कैलास खारडे, दीपक घुगे व वसंत धस यांनी केली. अवैध वाळू वाहतुकी विरोधातील या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अशा वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झालं आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.